मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. आपल्या राज्यातील बेकारीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा या भावनेतून महत्त्वाचे पाऊल म्हणून संजय गांधी स्वावलंबन योजनेसारख्या कल्पना पुढे आल्या. 50,000पेक्षा कमी लोकवस्ती असलेल्या लहान शहरांमध्ये बेकार माणसाला 25,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्या माणसाला कर्ज देताना त्यांच्या स्वतःच्या भांडवलाची अट लागू नये अशा सूचना आपण बँकांना दिलेल्या आहेत व त्याबाबत त्यांचे सहकार्य मागितलेले आहे. तथापि रिझर्व्ह बँक ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे या बँकेला मात्र आम्ही आदेश देऊ शकत नाही. सुशिक्षित बेकार तरुणांना आपण अंशकालीन काम देऊन दरमहा 100 रुपये देतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये 100 रुपये हे भिकाऱ्यालाही पुरत नाहीत हे आम्हालाही माहीत आहे, परंतु अधिक पैसे द्यावयाचे कुठून? शेवटी अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात. ज्यांच्यावर कर लादून आपण आपल्या तिजोरीमध्ये पैसे जमा करतो त्यांच्या सुखदुःखाचा विचारही आपण केला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा मिळेल हे आम्ही पाहत आहोत. शालांत परीक्षेपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी शिकलेल्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजेत म्हणून आपण लहान लहान उद्योग काढले, परंतु काही उद्योगांचे गलथान व्यवस्थापन, पैशांचा अपहार, कामगारांचे संप असे अनेक प्रकार आहेत. या उद्योगांमध्ये जेवढा निरोगीपणा आणि निकोपीपणा पाहिजे तेवढा नाही. खेड्यातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी उद्योग सुरू झाले पाहिजे. या उद्योगांना जगाच्या बाजारपेठेमध्ये शिरता आले पाहिजे यासाठी यंत्रणा निर्माण केली आहे. मार्गदर्शक केंद्रे उभी केली आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची केंद्रे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये उघडतो. ही केंद्रे तालुक्यापर्यंत उघडण्याची सरकारची इच्छा आहे. 150 वर्षांच्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये आम्ही काय शिकलो तर आपल्या मुलाला शिकवावयाचे आणि कुठेतरी कारकून म्हणून नोकरीस लावावयाचे एवढेच शिकलो. परंतु आता ही मनोभूमिका आपण बदलणार आहोत. त्या दृष्टीने केलेले शिक्षण घेणारी पिढी तयार करण्यासाठी आपण तंत्रनिकेतने सुरू केली आहेत. अशा संस्था वाढवाव्या लागतील. आमच्या अडीअडचणी बाजूला सारून त्या वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, कारण खेड्यापाड्यापर्यंत उद्योग पोहोचले पाहिजेत. परिच्छेद अध्यक्ष महाराज, रोजगार हमी योजनेच्या बाबतीत कोल्हापूर आणि बीड या 2 जिल्ह्यांचे उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो. कोल्हापूर जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कुठल्याही कामावर 200-300 पेक्षा अधिक माणसे दिसणार नाहीत, कारण त्या ठिकाणी ऊसाच्या कामावर 15 रुपये मजुरी मिळत असल्यामुळे रोजगार हमीच्या कामावर मजूर येत नाहीत. परंतु बीड जिल्ह्यातील परिस्थिती अशी आहे की तेथील रोजगार हमीच्या कामावर हजारो मजूर काम करीत आहेत. तेव्हा प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून योजनेची अंमलबजावणी करावी लागेल.